एक मिनिट नाही टाकत नाही जाणार तू बसतच नाही तसं बसणार नाही बसणार नाही तो साईजच तशी मला 5-6 वेळा जाऊन गेलो महाराणी बशीत ॲक्सिडेंट झाला आहे आपला. सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज आहे आपला महाबळेश्वरमधला दुसरा दिवस. सकाळचे 10 वाजलेत, सॉरी 10 नाही जास्त झाले असतील, 11 वाजलेत. 11 सकाळचे 11 वाजलेत. आणि क्लायमेटबद्दल तर काय बोलू, क्लायमेट तर खतरनाकच आहे, सांगण्यात काय हे नाही. सो आता आपण फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता जायचं पॉईंटवरती ओल्ड महाबळेश्वरमध्ये. सो आता निघूया तिकडे जायला. ऊन राईड चालू आहे ते. या रिसॉर्टचे स्पेशल फक्त रिसॉर्ट म्हणजे जे हॉटेल आहेत त्यांचंच आहे हे, कारण हा कोणता पॉईंट नाही. मेन रोडलाच रेन फॉरेस्ट म्हणून एक रिसॉर्ट आहे, मस्त आहे. तर आता तुम्हाला तिथला व्ह्यूज आणि हॉटेल दाखवतो. मित्रांनो, सकाळचे आता 10 वाजलेत आणि आता आपण महाबळेश्वरचा आपला दुसरा दिवस. सो ह्या हॉटेलमध्ये मला खूप भारी वाटलं, कारण की मी तर सगळ्यांना रिकमेंड करेन. मी साईटला नंबर पण देतो, कारण इथला स्टाफ एवढा भारी वाटला ना, एवढा भारी वाटला की यार मनच जिंकलं. मी एवढे 4-5 वर्ष महाबळेश्वरमध्ये येतो आहे, पण कुठल्या हॉटेलबद्दल मी सगळे चांगले होते, पण हे हॉटेल सर्वात बेस्ट आहे. कारण की तुम्हाला सांगतो इथे काय झालं ते. या हॉटेलमध्ये छान अशी झोपायची वगैरे सोय खूप मस्त आहे. आणि इथल्या दादाने ना जे स्टाफ होते त्यांनी खूप फोर्स केला. चहा मी काल चहा आहे ना 20 रुपयाचा एवढाच घेतला. एवढ्या छोट्या कपामध्ये जो आपण मुंबईला 10 रुपयाचा कप असतो, तिथं इथे महाबळेश्वरमध्ये 20 रुपये दिला. पण इथल्या जे स्टाफ होते ते मला नाव नाही माहिती, पण तिथल्या दादाने ना मला हा ग्लास भरून चहा दिला. प्लस साईडला दिसते ना बिस्लरीची बॉटल एकदम फ्री दिली. तुम्ही साईडला बघू शकता. हॉटेलमध्ये भोपे सिस्टम आहे नाश्ता करण्यासाठी. तर म्हणजे अनलिमिटेड, तुम्ही लिमिटमध्ये नाही आहे. तर मला खूप भारी अनुभव आला या हॉटेलचा. आणि स्टाफ तर लय भारी आहे, म्हणजे असं एकदम आपलेपणा वाटतो ना. खरंच त्या स्टाफमध्ये आहे हा आपलेपणा. मला खरंच आता नाही ना काहीतरी गिफ्ट दिवस वाटतं, कारण का एवढं चांगलं ट्रेड केलं ना त्यांनी, लय भारी वाटलं. आपण बघू महाबळेश्वरमध्ये काहीतरी दादांसाठी काहीतरी छोटंसं गिफ्ट घेऊ, कारण त्यांनी मी एकटाच नाही आहे, इथे भरपूर जण आलेले आहेत कस्टमरला घेऊन. पण जे असतं ना एक रिस्पेक्ट देणं किंवा आपलेपणानं सगळ्या गोष्टी करणं, हे ह्या हॉटेलचं यार खरंच खतरनाक आहे. रेन फॉरेस्ट हॉटेल आहे. मला तर लय भारी अनुभव आला. हॉटेलची असे प्रशस्त पार्किंग आहे आता. आणि पुढे खाली व्ह्यू दाखवतो तुम्हाला. वरती रेस्टॉरंट एरिया आहे आणि खाली रूम्स आहेत. रूम्स पण खूप भारी आहेत, दाखवतो तुम्हाला. आणि हा व्ह्यू बघा, एकदम टॉपला याल. खाली इथं स्विमिंग पूल आहे, खाली जाऊन दाखवतो.
इथे गेम खेळण्यासाठी पण आहे आणि स्विमिंग पूल. रेन फॉरेस्टची मस्त थीम वगैरे बनवले. अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, अजून बरेच काय काय बनवते. आणि व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू. खाली काम चालू आहे बहुतेक. आणि हा आपला सातारा. इथून एकदम टॉपला, इथून डायरेक्ट खाली काय नाही, ओपन आहे, त्यामुळे हवा वगैरे खूप छान आहे. आता एवढं ऊन पडले, 11 वाजले तरी पण थंडी वाजते, थंडी जाणवते. आणि या ठिकाणी स्विमिंग पूल आहे. फक्त हे झाड, उंबराचं झाड आहे. आणि हे इकडं रूम्स. सो मित्रांनो, आता वरती आलं रेस्टॉरंटमध्ये आणि इथला रेस्टॉरंटचा व्ह्यू बघा. इथे बुफे नाश्ता वगैरे आत्ताच आपण केला. भरपूर प्रकारच्या व्हरायटी होत्या आणि एरिया खूप मोठा आहे. आणि इथून व्ह्यू बघा, खतरनाक. हवा चांगली सुटल्या. पैसा वसूल आहे या हॉटेलमध्ये स्टे करण्याचा. महाबळेश्वरमध्ये बऱ्याच ठिकाणी हॉटेल्स बघितले, पण ह्या हॉटेलचा एक मला वेगळाच अनुभव आला. इथला स्टाफ खतरनाक खूप फ्रेंडली आहे आणि सपोर्ट करणार आहेत. कुठली अडचण नाही येणार तुम्हाला. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर लावला इथे. आणि मेन रोडलाच आपलं हे रेन फॉरेस्ट हॉटेल आहे, जो आता तुम्हाला दाखवलं. आणि खाली बार पण आहे. बारमध्ये काही गेलो नाही मी. इथे ह्या मेन रोडलाच आहे हॉटेल. आहे पाचगणीकडून येणारा रस्ता महाबळेश्वरला जाण्यासाठी. मित्रांनो, महाबळेश्वरमध्ये पण CNG अवेलेबल भेटतो, पण CNGचा लय खूप मोठा शॉट आहे. इकडे मी 8 वाजता लाईनला थांबलेलो. मला 10 वाजता नंबर आला. एक तर 9 वाजता चालू होतो, 9 वाजता गाडी येते आणि 10 वाजेपर्यंत मला CNG भेटला. आता मला अशी दाखवली राईड तुम्हाला उंटाची. उंट जवळून मी पहिल्यांदाच बघतोय. आता आपण आलो पारसी पॉईंटवरती आणि आपल्या हॉटेलच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. वॉकिंग डिस्टन्स म्हणण्यापेक्षा बाजूलाच आहे पारसी पॉईंट. जे तुम्हाला ती बिल्डिंग दिसते ते आपलं हॉटेल आहे आणि हा आपला पारसी पॉईंट आहे.
चला पारसी पॉईंट दाखवतो तुम्हाला. जो व्ह्यू आपण हॉटेलवरनं बघितला तोच सेम व्ह्यू आहे, कारण जास्त लांब नाही हे. काय काय आहे हां एकच मिनटं. कोणते कोणते दिसणार पॉईंट? शूटिंग पॉइंट येते दक्षिणारायण मंदिर, चन्नस्पी शूटिंग जागा, सिडनी पॉइंट, शिवा टेम्पल. फोटो काढ ना, अरे फोटो काढ. साहिल फोटो काढ. सेकंड घेतली ना एकदम कडक झाली. हे गोकार्डी काढायचं ना आपल्याला. हां स्ट्रॉबेरी पण बघायला स्ट्रॉबेरी त्या महाबळेश्वर मेप्रो गार्डनच्या इथे भेटेल. भेटेल ना. बोलत होते ना दादा. ते पाठीमागे ते त्यांचा फोनच लागणार आलाय, कालपासून करतोय त्यांना. अच्छा ठीक आहे ना भाई. पेरू पण घ्यायचे. हे लोक 300 रुपये किलोने देत आहेत स्ट्रॉबेरी. तिथे बघू किती नाही. 300 रुपये किलो हां महाग झाले ना. अरे 1 किलो म्हणजे किती किलो जास्त वाजतील? झालं रे. अर्धा किलो बस झालं. तिकडे 150 100 ला प्लेट रुपयाचं. देतो ना तो. तिकडे 100ला एवढे देत होता तो. म्हणून नाही बरोबर. झाला ना. अरे, जेवढे आपण अर्धा taste किलो झाला. अर्धा किलो म्हणजे अर्धा किलो बस झाला. तुला 2 दिवसात खायला लागेल ते. हा 2 दिवसात. हां आणि कच्चे कच्चे घ्यायचे थोडेसे, म्हणजे घरी जास्त आणि द्यायचं जरा द्यायचं तर टेस्ट नाही ना ते वेगळी गोष्ट. मी मला स्ट्रॉबेरी आणूच नको बोलतो. फक्त मिल्कशेक मध्ये जावं म्हणून. असं खायला. हो. त्याला मी चॅलेंज दिलं मगाशी. पण जिंकणार बिल बरं. नाही. आता ते टायरचे फायदाच टाकून द्यायचे त्याला. पेपरला सही देवा तुमच्या दोघांचं काय झालं आमच्या आणि जायचं नाही. मामाने बघा तू लगेच ऑफलाला बोल. ते मी पण चॅलेंज दिलं त्यांनी. ठीक आहे ना देऊन द्या. साईड जाऊन प्रॉपर्टी यांना वाटलं. बोले कपड्याची प्रॉपर्टीला ठेवतो. मला बोललेली एक कपडा आणला लक्षात ठेव. हाय तेच ठेवून ते सगळे विंटरचे. तुला माहिती आहे आणणार ना असं बोलले की असं 2 आणणार ना मग आता बोल. बोलते हे विकून ये मग घेऊन ये. मग तुझं विकायला. मी बरं बोलेल हा तुझी आयडिया आली चला ना. CNG भेटलं थोडा हो. आता बंद पण केलं यांनी. हां लगेच 2 तासात संपला. एकच वाट लागला ना. हां एकच. तेच आहे ना. इथेच आहे. हां बरं झालं इथेच थांबवली. मला याची व्हिडिओ पण काढायची होती असले फुलांची. भारी येते. उतरायचं
का आपण पण तिकडे परत करू ना. हा चल आपण मेले एवढा मी आकाळ पाण्यामध्ये बसणार दिसणार नाही का? तशी आम्ही बसत होतं माहिती का आम्ही जेवलो आणि मग गेलो ते जातो राहून आता गेला जाणार ना आपण ते आकाश पालनाच आहे आपल्याला. नाही, ते नाही एवढं वाटणार पण ते गोल गोल फिरणं. तुम्ही सगळे करणार आहे? हो हा, कोणतरी एक व्हिडिओ पाहिजे ना आपल्याला. नाही मी तुम्हाला एक हे दे स्टँड दे ते लावा. अच्छा GoPro चालेल. असं. हे हाय रिवर्स नहीं होता क्या? नहीं होता ना सर. हाँ कितना राउंड बाकी है? अच्छा
खरं चालू झाला आहे आपला ॲक्सिडेंट झाला आहे आपला अशा प्रकारे कांड केल्याशिवाय शांत बसताच येत नाही ना फुल दबाव फुल बघू का आणि आपली गाडी परत ट्रॅकवर आली आहे आहे ना हो गया इथं काय भेटतं का Under the boughs where the shadows play, the wind hums soft.
आता आलो आहे चीज फॅक्टरीमध्ये आणि चीज फॅक्टरीचं गाड्यांचं कलेक्शन. ॲम्बॅसिडर सर्वात जुनी गाडी. क्रिसमस ट्री बघा किती भारी बनवलं. घोडागाडी. जंगल सफारी, जीप सफारी. हो तर ते शेवट पण सेफ आहे ना ते. सेफ नाहीतर मी किती स्पीड लावतो. चीज केकच पाहिजे आपल्याला. मोठंच आहे ना चांगलं. सो मित्रांनो आता आपण चीज फॅक्टरी वगैरे बघितली आणि आता निघतोय मुंबईला यायला रिटर्न. सो जाता जाता आपल्याला स्ट्रॉबेरी भेटले खूप छान आणि लाल अशी आहे. बघू शकता केवढी मोठी आहे ते. आणि खाऊन बघितली एकदम गोड आहेत. त्यावेळी आल्यात का चांगल्या स्ट्रॉबेरी? याच दिवसात असतात ना? झाले 1.5 महिना चालू झाले. आतमध्ये बघू शकता एकदम लाल आहेत. हे काय आहे? गुजबेरी. काय काय गुजबेरी कशासाठी वापरतात म्हणजे काय असतं? खायचं फ्रूट आहे. अच्छा खायचं. बेरी. तुमची स्वतःची शेती आहे? हो. ओके ओके. आणि हे ही मलबेरी मलबेरी. मलबेरी कशी आहे? 160ला पॅकेट. अच्छा हे 160 रुपये. आणि या ताईंचंच आहे आईस्क्रीम शॉप. स्ट्रॉबेरीचेच फ्लेवर आहेत बऱ्यापैकी आहे ना? स्ट्रॉबेरीज फ्लेवर आहेत ना सगळे? स्ट्रॉबेरी क्रीम आहे, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे, चॉकलेट आईस्क्रीम आहे. हा जाऊ शकतो. याला हा जाऊ शकतो. नको पण అది ఎవరు